नक्कीच पाहायला मिळते. आज खरा त्याने या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, स्पर्धेला भेट देण्यासाठी आज भरपूर बिजी शेड्यूल असताना देखील उपस्थित झालेत. त्याचं आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये खेळतो. आपल्या गावाचा संघ, आपल्या घरातील संघ इन ॲक्शनमध्ये, म्हणजे गावदेवी करवई इन ॲक्शनमध्ये. एका बाजूला गावदेवी करवई, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती जे हनुमान एरंजाड संघ इन ॲक्शन मध्ये खेळतोय. हाय व्होल्टेज सामना मैदाना 7 मध्ये आहे. काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल? व्हॉट अ मॅच. मॅचला होते सुरुवात. सेमी फायनल पहिली लढत. मॅच ऑन. देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आता टाळ्यांची बरसात तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की एका बाजूला आपला घरचा संघ एरंजाड संघ खेळतोय. बरेचसे प्रेक्षक इथे उपस्थित झाले आहेत. सर्व एरंजाड असेल, एरंजाड मोपाडा असेल, ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत, कारण की आपला घरचा संघ. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती इकडे विकेटचं पतन होतं, परंतु इकडे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. कॅच इथे ड्रॉप झाली आहे. निखिल तिथे होते. इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय तरी काय. सर दोन्हीच आपले संघ आहेत, काही हरकत नाहीये. जे काय असेल ते निर्णय अंपायर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. सहकार्य करा प्लीज, कारण की दोन्ही आपले संघ आहेत, घरातले संघ आहेत. चला, कारण सातत्याने आपण जर पाहिलं तर गेले कित्येक वर्ष एकत्र खेळले आहेत, सोबत खेळत असतात. परंतु आता चला थोडंसं स्पीडअप करा. टीम मीटिंग नको आहे कुठल्याही प्रकारचा. चला, कारण की आपलाच संघ आहे, काही हरकत नाही आहे. सातत्याने भरपूर चांगला खेळ. क्रिकेट म्हटलं तर बदलापूरमध्ये सातत्याने क्रिकेटची पंढरी आहे, आणि त्या पंढरीतील दोन्ही दिग्गज संघ, दादा संघ इन ॲक्शनमध्ये खेळतात. निखिल शेंडे बॉलिंग मार्कवरती आहे. करवई एक्सप्रेस सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती आहे. त्याच्या नावावरती बरेचसे बेस्ट बॉलरचे किताब आतापर्यंत राहिले आहेत. आणि गोरेगाव इथे या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नाईटच्या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या नावावरती बायसायकल, अर्थात स्पोर्ट्स सायकल त्याच्या नावावरती राहिली होती बेस्ट बॉलरची. तोच गोलंदाज निखिल शेंडे मैदानात 7 मध्ये आहे, बॉलिंग मार्कवरती आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला आडवा बॅटने. फिल्डर जज करतात आणि इथे देखील कॅच ड्रॉप. सातत्याने कॅच ड्रॉप होत आहेत, बॅक टू बॅक. इथे दुसरी कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या बॉलवरती देखील कॅच ड्रॉप, आता देखील कॅच ड्रॉप झाली आहे. अपेक्षा नाही आहे समीर कडून. समीर तिथे होते डीप मध्ये, आणि इथे 2 धावा धावफलकावरती. सुरुवात झाली आहे. संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहतात, आणि 3 धावा धावफलकावरती, 3 ऑन ए बोर्ड. बोला तयार. इकडे आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर फाईन लेगला इथे बॉल ट्रॅव्हल होत असताना आलेला हा खणखणीत सीमारेखा पार अंडर द रोप चौकार, 4 रन्स. डीजेचे देखील आम्हाला साथ लाभली. खऱ्या अर्थानं खरंच आम्ही विशेष आभार व्यक्त करू. आमचे मंडपवाले दादा, डेकोरेटर्स, भरपूर मेहनत. सचिन दादा नेमाने यांचा देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करू, कारण की भरपूर मदत या स्पर्धेसाठी त्यांनी देखील केलेली आहे. आणि अगदी क्वालिटी तुम्ही पाहू शकता. संपूर्ण जे व्यासपीठ आहे, VIP डाईस अगदी सजवलं त्यांच्या माध्यमातून. जे बाउंड्री लाईनच्या वरचे दोन्ही पट्टे आहेत ते अगदी क्रीडांगण सजवण्याचं काम सचिन दादा नेमाने यांच्या वतीने केलं आहे. कमी दरामध्ये चांगली क्वालिटी कुठे पाहिजे असेल तर आमच्या सचिन दादा नेमाने यांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आता भरपूर मेहनत गेले 5 दिवस ते देखील करतात. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला टर्न केलं, आणि इकडे अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवलाय. तदनंतर संपूर्ण मोपाडा एरंजाड असेल त्यांचं देखील भरपूर मेहनत आणि पाठिंबा या स्पर्धेसाठी आहे. कारण की एरंजाड म्हटलं आणि एरंजाड मोपाडा म्हटलं तर प्रेमळ स्वभावाचे सर्व व्यक्तिमत्व तुम्हाला त्या गावामध्ये पाहायला मिळतील. की भरभरून प्रेम त्यांचं संपूर्ण गावाकडून मिळत असतं नेहमीच. पुन्हा एकदा बॉल तयार. निखिल बॉलिंग मार्कवरती. ओ इकडे वॉटर स्ट्रोक, इकडे बसून खेळलेत. मागचा पाय वाकवला आणि गोलंदाजाला बाहेरचा दिशा दाखवला, असा हा षटकार पाहायला मिळतोय. चौकार, माफ करा, हा चौकार आला. 1 पाऊस सीमारेखा पार, चौकार, 4 रन्स.
परत एकदा बॉल होती या राईट अबाउट द विकेट. पुढचा बॉल बिग 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 मी तर म्हणेन हा वाईड आलाय. पंच इथे दिशा दाखवतात. याच इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे आढळील स्कोर कार्डवरती. असं वाटलं होतं सुरुवात चांगली झाली होती टीम गावदेवी खरवई संघाची, परंतु इथे हल्ला बोललाय टीम जानुमान एरंजाड संघ. 14 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत. 14 ऑन ए बोर्ड. अजून एक स्विच हिटचा इथे प्रयत्न करायचा होता, परंतु इथे स्विच हिट करणं सोपं नाही आहे. कारण की स्विच हिट करायचं असेल तर बॉलवरती नजर ठेवणं, टायमिंग प्रॉपर करणं हे फार गरजेचं असतं. आणि सातत्याने आम्ही म्हणतच असतो की लगा तो बाद नाही तो फिर बरबाद, आणि हा बॉल देखील बरबाद झालाय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं इथे नक्कीच कंप्लीट होतोय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावफलकावरती. एक जमेचे बाजू मी तर म्हणेन टीम एरंजाड संघाची राहिली आहे, कारण की एकही विकेट आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. सुरुवात इथे फार चांगली केली आहे आतापर्यंत मी तर म्हणेन टीम एरंजाड संघानं. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका विनंती आहे. दोन्ही टीम्स स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती यावेळेस तुषार आलेत. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. थँक्यू सो मच. प्लस एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. तुषार बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिल्याच बॉलवरती मैदानात सातमध्ये अविनाश आलेत. अविनाश आणि सन्नी राणे ही जोडी मैदानात सातमध्ये. रनचाड एक्सप्रेस अर्थातच सनी राणे नॉन स्ट्राईक इनलाय, परंतु आता स्ट्राईक वरती येणं फार गरजेचं आहे सनीला, आणि त्याला आणणं फार गरजेचं आहे. समोर देखील अविनाश आहे. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल इकडे पाहावं लागेल. आणि किस करताना भरपूर सहकार्य यूट्यूब लाईव्ह वाल्यांचं देखील आम्हाला झालंय या स्पर्धेसाठी. ओ इकडे सनी राणेचा स्ट्रोक सरळ केलाय. स्ट्रेट फिल्डर आहेत. विसे प्रिझममध्ये दुसरा धावाचा प्रयत्न. चांगला थ्रो. काय थ्रो केलाय तिथे ऋषीने, कौतुक करावं लागेल खरंच. डायरेक्ट थ्रो ते पण गौरवच्या हातामध्ये, आणि इकडे परतावं लागलं मैदानाचा बाहेर सनी राणे यांना. खरंच कौतुक करावं लागेल. याचं अडखळत लाईव्ह देखील चालू आहे, कारण की नेटचा थोडंसं प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे. आज सकाळपासून भरपूर साथ आमच्या जनरेटरमुळे लाभलेली आहे या स्पर्धेला, आणि वायफायचा इश्यू असल्यामुळे थोडंसं तुम्हाला फ्लक्चुएट नक्कीच पाहायला मिळेल. जी लाईव्ह थोडीशी लोडिंग होत नक्कीच असेल, परंतु सर्व प्रेक्षकांना आम्ही खरंच आभार व्यक्त करू की तरी देखील आमच्या समेत जुळलेत आणि या स्पर्धा एन्जॉय करतात. तुषार बॉलिंग मार्कवरती आहे. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळलेत. इथे फिल्डर केली समीर चांगले. ओ इकडे स्लोवर डिलिव्हरी. काय गोलंदाजी चालू आहे टीम खरवई संघाची. खरंच कौतुक करावं लागेल टीम गावदेवी खरवई संघाचं. आणि इथं विकेटचं पतन, आणि इनिंग नंबर 1चा देखील खेळ कंप्लीट झाला आहे. धावफलक जाऊन स्थिरावलंय फक्त 16 या धावसंख्येवरती,
आणि आता येणारे 12 बॉल आणि 17 धावेची गरज आहे. 2 ओव्हरची मॅच आहे, काही घडू शकतं. समोर आपण जर पाहिलं तर सन्नी राणे सारखा गोलंदाज आहे, तोपर्यंत काही होऊ शकतो. कारण की एरनजाड म्हटलं तर एरनजाडचा रबाडा ललित प्रांजल स्वरूप 11 गावदेवी हेदूतने या संघ इन ॲक्शनमध्ये खेळतोय. संघाला नक्कीच बांधलं आणि मी विनंती करेन समाजसेवक युवा नेतृत्व खऱ्या अर्थानं युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांची ओळख आहे, दमदार असं व्यक्तिमत्व, युवा उद्योजक आणि सन्मान्य देविदाजी भगत साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय नाणेफेकीचा कौल नेक्स्ट मॅचचा. सेमीफायनल 2 चा इथे टॉस आपण करतोय. टॉस बॉक्समध्ये समाजसेवक आहेत देविदाजी भगत साहेब, सातत्याने क्रिकेटवरती अत्यंत प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व आहे आणि उत्कृष्ट खेळाडू देखील राहिलेत. टॉस जिंकलाय टीम पीसी संघाने आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. 2 ओव्हरची मॅच आहे, त्या अनुषंगाने एक धाडसी निर्णय नक्कीच घेतलेला आहे. मी तर म्हणेन संघाचे पुरस्कर्ते बाबू खाडे, आपण जर आला असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे बाबू खाडे. नक्कीच खराताना आम्ही चर्चा करत होतो देविदासजी भगत साहेबांचं. खराताने देविदास भाऊ या नावाने लौकिक आहेत, सर्वांचेच भाऊ आणि बंधू म्हणून ज्या नावांनी उल्लेख आम्ही केला. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांची ओळख होती टीम खरवई संघाच्या वतीने, फार चांगला खेळ तिथे त्यांचा देखील लाभलेला आहे. आणि नक्कीच काही वर्ष अगोदर देविदासजी भगत यांनी देखील निवृत्ती घेतली होती खेळापासून, परंतु आज या संघासाठी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेत. जेव्हा जेव्हा या संघाची खरं अर्थानं मॅच असते पाठिंबा नक्कीच असतो आणि नक्कीच साहेबांचं पुनश्च एकदा आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच साहेब. ओ टू मॅच ऑन गोईंग मॅचकडे आपण वळतोय. त्याच्या अगोदर खरं अर्थानं आमचे समीरजी मेहर, मी त्यांना विनंती करेन या आपण मोलाचं वाटं या स्पर्धेसाठी त्यांनी लाभलेलं आहे आणि त्यांच्या समवेत किशोरदादा मेहर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि ऑन गोईंग खरं अर्थानं जे मॅचमध्ये चंद्रकांतजी मेहर ते देखील खेळतात, त्यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं आहे आणि संपूर्ण एरनजाड मोपाडा असेल आणि भरपूर मदत मोलाची नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील आहे या स्पर्धेला. आपल्याला नक्कीच जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात. वंश जनरेटर सर्व्हिसेस खरं अर्थानं कमी दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं सकाळपासून खरं तर जनरेटर चालू आहे आणि तब्बल 20 KB पॉवरचं हे जनरेटर आम्हाला नक्कीच इथे सुपूर्द करण्यात आलं आहे. चांगलं व्होल्टेज, चांगली पॉवर, कारण की आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचे अडथळा निर्माण झाला नाही आहे. त्याच्या माध्यमातून आमचे किशोरदादा मेहर देखील आता इथे नक्कीच आगमन होतं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम किशोरदादा, या आपण. संपूर्ण एरनजाड मोपाडा यांचं देखील विशेष आभार. आमचे योगीराजजी बुटेरे सर त्यांचं देखील खरंच विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण की पहिल्या दिवसापासून जे विकेटचे मार्किंग असेल, ग्राउंड मार्किंग त्यांच्या वतीने आम्हाला लाभलेली आहे. खरंच सॅल्यूट आहे योगीराजजी बुटेरे सर तुम्हाला आणि थँक्यू सो मच. त्यानंतर आमचे प्रवीणजी विषय DK असतील, सर्व पंचांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्याच दरम्यान खरं या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार दमदार असे व्यक्तिमत्व प्रसादजी सवारे यांचे पिताश्री अर्थातच सन्माननीय मोहनजी सवारे साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्यांना देखील मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती आदराने उपस्थित व्हायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर आता आपल्या मुलांनी ही स्पर्धा भरवली आणि यशस्वीरित्या पार झाली आहे आणि खरवई संघासाठी खास करून सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झाले आहेत. या आपण साहेब, आपलं विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ऑन गोईंग मॅचकडे आपण वळतोय. सेमीफायनल 1 पाठलाग करायचा इकडे 17 धाव्यांचा आणि त्याच दरम्यान दमदार असं व्यक्तिमत्व श्रमजी धुमाळे या स्पर्धेचे शिल्पकार घटक, त्यांचं देखील पिताश्री आपण पाहतोय दिगंबरजी धुमाळे साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्यांना देखील मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अर्थानं आपल्या मुलांनी ही स्पर्धा भरवली आहे. 3 मित्रांनी ही स्पर्धा आणि खास करून मैत्री चषक या स्पर्धेचं नाव देण्यात आलं आहे. त्याच्या मैत्रीला खरं अर्थानं सल्यूट आहे. ती मैत्री तर आहेच आणि त्याच दरम्यान आमचे संपूर्ण जे पाठिंबा या स्पर्धेला राहिला आहे, समीरजी मेहर असेल, किशोरजी मेहर, चंद्रकांतजी मेहर, संपूर्ण मोपाडा एरनजाड यांचा देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करू. वाईटचा कॉल आलाय, वाईट बॉल. दोन धावा धावफलकावरती आहे. 2 ऑन अ बोर्ड, 1 बाउन्स देखील दिला आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहिला एरनजाड एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये ज्या बॉलिंगसाठी ओळखला जातो हा संघ, तोच गोलंदाज रफ्तार का सौदागर, वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आणि सातत्यानं ज्या नावाची चर्चा राहिली आहे सन्नी राणे एरनजाड एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. दिवसाच्या फायनलमध्ये आपण जर पाहिलं ना, तिसऱ्या दिवसाच्या,
तर समोर जोवेली संघ होता आणि त्या जोवेली संघासमोर बॅटिंग करत असताना केडी अर्थातच वंडर बॉय बदलापूर करण तिथे होते आणि त्या पहिल्याच बॉलवरती काय रफ्तारने गोलंदाजी केली होती सनी राणेने. डायरेक्ट दांडी गुल केली होती त्या फलंदाजाची. असा गोलंदाज सनी राणे आता सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती आहेत. राईट मोद विकेट. पुढचा बॉल शफल झाले होते. ट्रबल द्यायचा प्रयत्न केला परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. इकडे चुकी घडली आहे चंद्रकांत मेहर कडून. ही चुकी घडली आहे. ही अपेक्षा नसेल संपूर्ण टीमची. एक एक धाव महत्वाची आहे. एक सिंगल नक्कीच मिळते. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती ऑन गोईंग तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल होती यार. बॉलिंग मार्कवरती सनी राणे यांना आपण पाहतोय. बाईच्या स्वरूपात या धावा आल्या होत्या, एकवडल्या गेल्या. पुन्हा एकदा बॉल होती यार. राईट मोद विकेट. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल ही क्षमता आहे. या धावा डिफेंड देखील होऊ शकतात. काही घडू शकतं या मॅच मध्ये. क्रिकेट आहे मित्रांनो. कारण की क्रिकेट असा खेळ आहे की एका क्षणावरती रडवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं. ते म्हणजे क्रिकेट आहे. भरपूर असे पाठीराखे संपूर्ण प्रेक्षक वर्ग आज उपस्थित आहे टीम एरंजाड संघाला इथे पाठिंबा देण्यासाठी. तर आता मोहनजी सवारे साहेब इथे उपस्थित झालेत. आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचे घटक त्याचे पिताश्री आहेत आणि त्यांच्या समवेत सन्माननीय काशीनाथजी वाघे साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज खरं खरवई संघाला खरं पाठिंबा देण्यासाठी ते उपस्थित झालेत आणि या स्पर्धेचे घटक ते देखील आहेत कारण की त्यांच्या मुलाने आज ही स्पर्धा भरवली आहे आणि तब्बल 5 दिवस ही स्पर्धा आणि त्या 5 दिवसामध्ये आपण पाहिलं तर 40 संघ बोलवणं इतकं सोपं नाही आहे. 1 मिनिट अंपायर फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा की बॉल टोटल किती झाले त्या ओव्हरमध्ये. 4. येस थँक्यू सो मच. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. धावफलक फक्त 4 वरती आहे. कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये. राईट मोद विकेट. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला टर्न केलाय गौरव म्हात्रेने. इथे क्लास दाखवला होता परंतु तो मोडलाय आणि स्ट्रेट इनटू दी बास्केट. काऊ कॉर्नरला डीप मध्ये फिल्डर आहेत. स्ट्रेट इनटू दी बास्केट. धक्का लागलाय. परतावा लागेल मैदानाचा बाहेर. फलंदाज गौरव म्हात्रे बॅक टू डक आउट. मैदानात 7 मध्ये एंटर झालेत. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. कित्यांदा आपण पाहिलंय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या ज्या मॅचेस मध्ये गरज लागली आहे त्या त्या वेळेस चमकला हा सितारा समीर भगत. मैदानात 7 मध्ये स्ट्राइक इनला बॅटर. बॉल तयार. पुरुष एकदा सनी राणे. एरंजाड एक्सप्रेस बॉलिंग मार्कवरती आहेत सज्ज. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला. राईट मोद विकेट. ओ इस मर्तबा ऑन साइड पॉवरफुल खेचलाय. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल. टाळ्या वाजतात टीम एरंजाड संघाच्या वतीनं आणि या टाळ्या वाजतच राहणार आहे कारण की आपल्याच घरच्या मैदानावरती स्पर्धा चालू आहे. बरेचसे प्रेक्षक आहे. संपूर्ण आज एरंजाड ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहे. एरंजाड मोपडा संघातील खरं तर पाठीराखे इथे उपस्थित आहेत आणि जेव्हा जेव्हा डॉट येईल जेव्हा जेव्हा विकेट येईल ना तेव्हा तेव्हा ही टाळ्यांची प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिला तर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती हा सितारा युवा स्टार खेळाडू वेदांत मैदानात 7 मध्ये. येणारे 6 बॉल आणि 12 धावेची आवश्यकता आहे. गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्या नावाची चर्चा राहिली आहे सेफ आहे. यस तिथे नक्कीच धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. फिल्डर तिथे होते ऋतिक तिथे होते आणि चांगली फिल्डिंग तिथे नक्कीच केली. खेळताना आज स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती जय हनुमान एरंजाड संघ खेळतोय. जय म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ. नक्कीच जय म्हात्रे आपण उपस्थित असाल तर मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या संघाचे पुरस्कर्ते आज त्या संघाला नक्कीच बांधलंय.
वेदांत परटोले मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्कवरती 6 बॉल 12 स्ट्राईक एंडला समीर. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय, फिल्डर आहे डीप मिड विकेटला. एक सिंगल तर नक्कीच कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट होतात. येणारे आता 5 बॉल आहेत आणि 10 धाव्याची गरज आहे. पाठिंबा भरपूर दिसते. छोटे खेळाडू टीम एरंजाड संघाचे देखील भरपूर आहेत. येणाऱ्या काही कालावधीमध्ये हे देखील चेहरे तुम्हाला या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आज भले मैदानाच्या बाहेर टाळ्या वाजवत आहेत, परंतु उद्या त्याच हातामध्ये बॅट आणि बॉल घेऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. असे प्रेक्षक, असे पाठीराखे या संघाला मात्र मिळालेत. वेदांत बॉलिंग मार्कवरती येत. येणारे 5 बॉल 10 धावेची गरज. आने वाले 5 गेंदे शेष, 10 रनों की जरूरत. ओ यावेळी शॉक लेनचा बॉल आणि इथे LBW यॉर्कर लेनचा बॉल. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट अगदी समोरच इथे आढळलेत आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. समीर भगत याला फलंदाज बाद. दिगंबरजी दुमाळे साहेब, मी त्यांना देखील विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आमचे या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार श्रवणजी दुमाळे यांचे पिताश्री दिगंबरजी दुमाळे साहेब, आपण कुठे असाल तर या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं आपल्या मुलाने ही स्पर्धा भरवली आहे. प्रसादजी सवारे असेल, त्यानंतर श्रवणजी दुमाळे असेल आणि अनुजी मोरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मैत्री चषक खऱ्या अर्थाने या 3 मित्रांनी संपादित केलेली ही स्पर्धा अगदी यशस्वी पार पडते. आजचा शेवटचा दिवस. तब्बल 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत आणि असे तसे नाही. 3 दिवस आपण पाहिलं संपूर्ण या परिसरातील आणि 2 दिवस संपूर्ण ओपन ऑफ ग्रामीण मधील महाराष्ट्रामधील कानाकोपऱ्यातील नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये खेळून या मैदानात नक्कीच गेलेत. आणि आज खऱ्या अर्थानं शेवटचा दिवस. चॅम्पियन कोण ठरेल या स्पर्धेचा. येणारे 4 बॉल आणि 10 धावा केलाय आणि जेव्हा जेव्हा 2 बॉल 10, 2 बॉल 11, 2 बॉल 12 या देखील धावा इथे चेस केल्यात. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार आहेत. आता येणारे 4 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे. कोण जिंकेल ही मॅच, कोण बनेल या मॅचचा सिकंदर. 3 बॉल माफ करा, 3 बॉल आणि गरज आहे 4 धाव्यांची. येणारे 3 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना, वॉट अ मॅच. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एका बाजूला टीम स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती जय हनुमान एरंजाड संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी खरवई. भरपूर प्रेक्षकांची अफाट गर्दी, दर्दी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते, कारण की फक्त आणि फक्त मैत्री चषक. ओ इकडे स्ट्रेट खेळलेत. एक सिंगल नक्कीच मिळते. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे, दुसऱ्या धाव्याचा मानस, परंतु इकडे गरज होती का, प्रश्नचिन्ह निर्माण. 3 धाव्यांची गरज. आता कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाणार आहे, कारण की तो संघ जाईल ना तो बदलापूरचा पूर्णपणे रिप्रेझेंट करत असताना तो संघ तिथे दाखल होणार आहे. म्हणजे संपूर्ण असोसिएशनचा एक संघ मेगा फायनल मध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट संपूर्ण महाराष्ट्रामधील टॉपचा संघ त्याच्या समोर खेळत असताना पाहायला मिळेल. म्हणजे कोण जाईल आपल्या बदलापूरला, खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व कोण करणार आहे. एका बाजूला एरंजाड आहे तर दुसऱ्या बाजूला खरवई. कोण जिंकेला सामना. हाय व्होल्टेज रंगतदार सामना. प्रेक्षकांची मनं देखील या मॅचकडे वळली आहेत. 2 बॉल 3 बॉल तयार. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. वेदांत बॉलिंग मार्कवर. ओ इकडे पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला सेकंडची सेमीफायनल होईल, त्यामध्ये ओपन ग्रामीणचा संघ तुम्हाला लढत देताना पाहायला मिळेल. कोण जिंकेल. हाय व्होल्टेज सामना देखील झालाय. दोन बॉल 2 धाव्यांची गरज. बॉल तयार. ओ इकडे आपण पाहतो अलका हाताने ड्राईव्ह करायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट तर केलाय. आता दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न तर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे धाव लागली आहे बॉलर आणि बॅटर मध्ये, परंतु इथे अखेरीस आता मॅच येऊन टिपली आहे. 1 बॉल आणि 1 धाव्यांची गरज. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. काय मॅच झाली प्रेक्षकांनो, टाळ्यांची गरज आहे. संपूर्ण प्रेक्षक ही मॅच पाहतात.
जर मॅच आवडली असेल तर नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एक बॉल एक धावेची गरज. एका बाजूला एरंजाड, दुसऱ्या बाजूला खरवई. सेमीफायनल कशी झाली पाहिजे तर अशी झाली पाहिजे, कारण की एका धावेला किती महत्व आहे हे मात्र क्रिकेट सांगून जात आहे. कारण की परीक्षेमध्ये एक गुणाला आणि इलेक्शनमध्ये एक मताला, तसंच क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व आहे ही मॅच आता मात्र सांगून जाते. एक बॉल एक दावेची गरज है. असं म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. आज भी एक लोग उस पत्थर को क्यों पूछते, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. आणि तोच विश्वास आता दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करत असताना इकडे वेदांतला आता येणारे एक बॉल आणि एक धावाची गरज आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? बोलत या पुन्हा एकदा एक बॉल एक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एरंजाड संघ किती प्रेक्षक आहे, जोरदार टाळ्या आवाज होऊ दे. एक बॉल एक, प्रेक्षकांची गर्दी अफाट. बॉल तयार, बॉलर निघालाय. स्ट्राइक एंडला बॅटर. एक बॉल एक, फिल्डर आहेत आणि विकेट. सामना जिंकला टीम स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती जय हनुमान एरंजाड संघाने. जय म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. हार्ड लक टीम जय हनुमान गावदेवी खरवई संघ फार चांगला खेळ राहिला. हार्ड लक टफ लक काय मॅच झाली आहे. खऱ्या अर्थानं एक दर्जेदार मॅच लढत पाहायला मिळाली जरूर. चला मॅचला आपण नक्की सुरुवात करतोय, वेळ घेऊ नका. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच षटक क्रमांक पहिला ज्यांनी हाताळलाय. 5 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या आणि एक विकेट ज्यांनी कॅरी केली आहे जय हनुमान एरंजाड संघाचा. एरंजाड एक्सप्रेस सनी राणे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सनी राणे आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब कलेक्ट करण्यासाठी. चला मी विनंती करेन देवीदाजी भगत साहेब, मी विनंती करतोय देवीदाजी भगत साहेब, मी विनंती करतोय आपण या आपल्या शुभाचं मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. जी उत्कृष्ट ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे राजेश साळवे यांच्या वतीने सुपूर्द करण्यात आली आहे. त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहे. जी सायकल आपण पाहतोय ती देखील त्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आली आहे. राजेश साळवे आता उपस्थित नाहीयेत, परंतु भरपूर प्रतिसाद त्यांचा देखील लाभलाय. चला सनी राणे आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. एरंजाड एक्सप्रेस ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फक्त 5 धावा तिथे खर्च केल्या आणि एक विकेट देखील प्राप्त केली आहे.